नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी। तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील ग्रामपंचायत समोर कृष्णा टकले या तरुणाचे आमरण उपोषणाला सुरुवात। रोहिलागड येथील असलेल्या शासकीय अंदाजे 30 एकर असलेले गायरान जमिनीचा भूखंड घोटाळा झाला आहे। तसेच गायरान मधील असलेले अंदाजे 15,000 झाडांची अवैधरित्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे। हे गायरान रातोरात उद्ध्वस्त करून ते एका खाजगी कंपनीला भाडे तत्वावर कोणत्या नियमा आधारित ती जमीन दिली आहे हे गावकऱ्यांसमोर मांडावे। सुमारे 15,000 झाडांची कत्तल करून त्या जागेवर सोलर पॅनल बसवण्याचे काम सुरू आहे। त्या सोलर पॅनलचे गावकऱ्यांना व पशुपक्ष्यांना फायदा काय असा प्रश्न गावकऱ्यांच्या समोर निर्माण झाला आहे। याविषयी ग्रामपंचायतचा ठराव घेण्यात आला का? गायरान जमीन भाडे तत्वावर देण्याकरिता कोणती ग्रामसभा घेण्यात आली होती का? असे अनेक गंभीर प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झाले आहेत। या सोलर पॅनल कंपनीचे काम तात्काळ बंद करण्यात यावे याकरिता रोहिलागड येथील तरुण कृष्णा हरिभाऊ टकले यांनी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। दोही पण असते ते कंपन्यावाले, बाकी काहीच नाही। आमरण उपोषण मागचे तुमचे मुद्दे काय? आमरण उपोषण हे की का सरकारला किंवा जे प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांनी जी परवानगी दिलेली, ज्याच्यामध्ये वनपाल अधिकारी असेल, तहसीलदार साहेब असेल, गावचे ग्रामसेवक असतील, हे वेळेच्यासाठी आलेले आहे की ज्याच्यामध्ये आमच्या ग्रामपंचायत असेल किंवा आमच्या गावचे तलाठी साहेब असेल, जे तहसीलदार साहेब असेल आणि कलेक्टर साहेबांनी जो कलेक्टर आदेश काढला आणि राज्य सरकारचं मंत्रालयातून जे समजा जे पत्र पारित करून आणलं आणि कंपनीला पूर्ण मंजुरी दिली, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही ग्रामसभा ठराव झालेला नाही। जो काय मला 21चा 22चा ते ठराव दाखवतात याच्यामध्ये तो प्रशासक लाभलेला होते आणि प्रशासक लाभल्यामुळे इथं कोणत्याही प्रकारचा ठराव नसल्यामुळे यांनी काय केलेलं आहे, बेकायदेशीरित्या गावाचा न ठराव घेता तिकडे देऊन टाकलेली। आता ही जमीन जी आहे गायरान जमीन, ही गायरान जमीन गुरंढोरं यांच्यासाठी चरण्यासाठी होती आणि हिचं सगळं उद्ध्वस्तीकरण झाल्यानंतर गावचे जे सामाजिक कार्य सामाजिक कामासाठी जी गायरान जमीन होती ते आता गावाला कोणत्या इथून 1 गुंठा सुद्धा जमीन राहिलेली नाही। त्यामुळे गावाचे अनेक काही प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण आता पुढच्या ह्याच्यात घेऊन टाकू। तुमचा जर मुद्दे तुमचे सर्व मान्य झाले नाही तर मग असेल आता आपण तर अन्न पाणी याचा त्यागच करेल। आमरण उपोषण जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत चालू ठेवू। एक कृष्णा गेलात काय ते दुसऱ्या आणखी कृष्णा तयार होतील, पण हा मुद्दा जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आता आमरण उपोषण चालूच राहणार। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या YBN न्यूज या मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।